हिम्मत द्यायला, ताकद द्यायला, कारण आम्ही तर लढत आहोत. दिल्ली शहराच्या विरुद्ध लढत आहोत. गुजरात मधून जे आक्रमण करतात त्याच्या विरुद्ध लढत आहोत. मी फक्त तुम्हाला सांगतोय, जर तुमच्यावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला, तुमच्यावर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, तर आपलं सरकार येतंय, त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी ही माझी असेल. गद्दारी तू केलीस, योगेश कदमांच्या पाठीशी खंजीर उभारण्याचं काम तू केलंस, आणि आदित्य तू मला काका काका म्हणत होतास ना. मग तुझा बाप मुख्यमंत्री झाला आणि काकाला भाग ठेवलीस, आणि काकाचं पगार मंत्रीपद तू घेतलंस. मग तेव्हा रामदास कदमच्या सारख्या काकाच्या पाठीत खंजीर खूप असताना तुला थोडीशी पण लाज वाटली नाही का? गद्दार कोण? गद्दार तूच तर आहेस ना. आणि दुसरी गोष्ट, तू लादीवर झोपला म्हणून सांगतोयस. तुझी अवकात आहे का रे? तुझ्या बापाला विचार. नारायण राणे आणि राज ठाकरे बाहेर पडले ना, तेव्हा तुझा बाप गाडीवरती पुढच्या सीटवरती मला बसवल्याशिवाय मातोश्रीतनं बाहेर पडत नव्हता. मी नसतो तर तुझ्या बापाची चड्डी पिवळी झाली असती. त्याला विचारून घे. आणि मग लादीवरती झोपायच्या गप्पा मारतो. तुझी अवकात नाही तेवढी. आधी लग्न करून बघ, मग तुला कळेल पुन्हा लादी झोपायचं. ते मी गृहराज्य मंत्री होतो, पोलीस खातं मी चालवलंय. मला माहिती आहे कुणाला लादीवर झोपवायच्या, कुणाच्या लालबंद्या करायच्या, कुणाच्या कुठं फटके द्यायचे, कुणाला कशी गाडायची. तुला अजून फार दिवस बघायचे आहेत, फार पावसाळे काढायचे आहेत.